परंतु या ठिकाणचा बावळट मीडिया, बावळट हा जबाबदारीनं म्हणतो। मला 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे असं म्हणणाऱ्या आणि एका सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्याचे पद असणाऱ्या व्यक्तीनं ऐन विधानसभेच्या तोंडावर तालुक्यातील मीडियाला सरसकटपणे बावळट असं संबोधलं आहे। भाजपचे उत्तरनगर जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना तालुक्यातील मीडियावर मनमर्जीप्रमाणे आरोप करत बेताल वक्तव्य केलंय। काही पत्रकार मित्र विचारत होते, परंतु या ठिकाणचा बावळट मीडिया, बावळट हा जबाबदारीनं म्हणतो। कारण माझे आयुष्य 50 वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये गेले, परंतु या ठिकाणचा जो मीडिया आहे, या मीडियानं ती बातमी काउंटर करण्यासाठी ही बातमी उठवली की वैभव भाऊ उद्याला कोणाच्या दारामध्ये लहामटेंना उमेदवारी मिळणार की वैभव भाऊंना उमेदवारी मिळणार, वेगळ्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम चाललंय। कोणी काय टाकायला लागलं, त्यांनी या ठिकाणी झाकण टाकण्याचं काम काही मीडियानं या ठिकाणी केलं। विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसा राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांचा शिमगार रंगू लागलाय। आज अकोले तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपच्या सीताराम भांगरे यांनी स्वतःच्या पक्षाची पाठ थोपटत मीडियावर आरोप आणि असभ्य भाषेत वक्तव्य केलंय। होय, मी सांगतो, हा काउंटर करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी फेक मीडिया म्हणून ती बातमी चालवली, परंतु या ठिकाणचा बावळट मीडिया, बावळट हा जबाबदारीनं म्हणतो। तसेच अकोले तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचाही त्यांनी उल्लेख केला असून तालुक्यात सुरू असणारे रस्त्यांची कामे, खडी, डांबरीकरण तसेच बसस्थानकाचे हे सर्व कामे माजी आमदार वैभव पिचड आणि भाजपचे कामं असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर वैभव पिचडांनी भाजपात प्रवेश केल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी 700 ते 900 कोटींची कामं अकोले तालुक्याला मंजूर केली आहेत। यात आमदार लहामटेंनी फक्त रेघा ओढायचं काम केलं असं म्हणत सीताराम भांगरेंनी आमदार लहामटेंवर निशाणा साधलाय। या तालुक्यामध्ये विकासाचे अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत। रस्त्यांवरती खडीकरण, डांबरीकरण, मजबूतीकरण हे भारतीय जनता पार्टी महायुती आघाडी सरकारचं काम आहे, हे कोणाचं वैयक्तिक काम नाही। एस टी स्टँडचं जे काम चालू आहे त्याचे परिवहन मंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी 11 कोटीचा निधी दिला। हा 11 कोटीचा निधी मागण्यासाठी अनेक पत्र या ठिकाणी आमचे आमदार वैभवराव पिचड, आमचे मार्गदर्शक, या तालुक्याचे आणि राज्याचे नेते मधुकररावजी पिचड साहेब यांनी सातत्यानं या एस टी स्टँडचा पाठपुरावा केला। एस टी स्टँडसुद्धा बांधण्याचं काम पिचड साहेबांनी केलं। ज्यावेळेस वैभव भाऊंनी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना 700 ते 800 900 कोटीचे कामं देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले। तालुक्याचे कुणीही एखादा लोकप्रतिनिधीशी की मिरवित असेल, या लोकप्रतिनिधींनी काही केलं नाही, फक्त पांढऱ्या रेगा ओढायचं काम केलंय। हे मग सगळी कामे जर माजी आमदारांची आहेत आणि भाजपने मंजूर केलेली आहेत, तर मग आमदार डॉक्टर किरण लामटे जेव्हा विकास कामं जाहीर करत होते, उद्घाटन करत होते, तेव्हा भाजपचे माजी आमदार वैभव पिचड कुठे होते? निवडणुकी आल्यामुळे बोलक्या बावल्यासारखे बोलणारे सीताराम भांगरे तेव्हा झोपले होते का? इतक्या दिवस गप्प राहून निवडणूक आली की मगच भाजपच्या नेत्यांना विकास आठवतो। निवडणूक आल्यावरच जाग येते का, असा सवाल उपस्थित होतोय। निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या गप्पा ठोकून हे असे पुढारी फुकटचा श्रेयवाद घेऊन जनतेची दिशाभूल करायला निघालेत। मात्र जनता शून्य आहे, याचं चिंतन भाजपच्या या बोलघेवड्या नेत्यानं करणं गरजेचं आहे। भाजपच्या विरुद्ध माध्यमांवर आलेल्या काही बातम्यांमुळे तालुक्यातील तत्वाने काम करणाऱ्या पत्रकारांना देखील सर्व मीडियाला सरसकटपणे बावळट असं म्हणणं भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याला पटतंय का? सभ्यता आणि शिष्टाचारावर बोलणारा भारतीय जनता पक्षातील हा नेता सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे।
भाजपच्या काही नेत्यांचा हाच गर्व आणि माज जनतेला सहन न झाल्यामुळं जनतेनं भाजपचं पुरतं कंबरड मोडलंय, तरीसुद्धा हे सुधारायला तयार नाहीत अशी चर्चा सुरू आहे. अशीच भूमिका जर भाजपच्या नेत्यांनी ठेवली तर आता खासदारकी तर गेलीच, भविष्यात आमदारकी सुद्धा येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्य सुद्धा BJPचा येऊ शकत नाही. त्यामुळं नेत्या हो तुम्ही सरळ वागा. एवढंच नाही तर बोलघेवड्या पुढाऱ्यांनो हप्ते वसुली कमी करा, नाहीतर जनता जनार्दन तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईलच. न्यूज रिपोर्ट MH मराठी, अकोले, अहमदनगर.